महाड नगर परिषद व पंचायत समिती महाड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकमेव प्रहार अपंग संघटनेच्या वतीने 3 डिसेंबर 2023 रोजी महाडचे तहसीलदार महेश शितोळ यांच्या अध्यक्षतेखाली महाड वीरेश्वर मंदिर सभागृहात सकाळी 10 वाजता महाड पोलादपूर तालुक्यातील सुमारे 2,500 दिव्यांग बंधूंनी आपली उपस्थिती दर्शवली होती। प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष फैज हुरजूक यांनी नगर परिषद व महाड पंचायत समिती यांच्याकडे दिव्यांग प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 5% निधी उपलब्ध करून द्यावा, न झाल्यास पंचायतीसमोर उग्र आंदोलन छेडू असा जाहीर इशारा यावेळी देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, रायगड तक, महाड, रायगड। मोजके 30 ते 40 ग्रामपंचायती रेग्युलर 5% निधी खर्च करत होत्या। त्यानंतर आम्ही आंदोलन केलं। आज परवाच माननीय कलेक्टर साहेबांमार्फत व्हिडिओ साहेबांना एक पत्र आलेलं आहे की ज्या ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत 5% निधी खर्च केलेला नाही आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तर माझी अशी विनंती राहील की आमच्यावर जो हा अन्याय होत आहे की आम्हाला जाणून बुजून हा त्रास दिला जात आहे याची कुठेतरी दखल घेतली जाईल। तसेच साहेब अधिकारी बदलले तर मला वाटते काही नियम अटी बदलतात, कारण की गेल्या 2 वर्षापूर्वी माननीय तहसीलदार काशी साहेब होते, त्यांच्यासमोर आम्ही काही प्रस्ताव मांडले होते। तुम्ही ते पत्रावर बघू शकता की माझा अपंग बंधू स्वतः कोणताही रोजगार न करता, काही अपंग आहेत पण बरेचसे अपंग आपल्या आई वडिलांच्या वरती अवलंबून असतात, तर मग त्याचा उत्पन्न कुठला असणार? हे उत्पन्नाची आठ ठेवली जाते की 40,000 ठेवा, 50,000 ठेवा। आणि या संदर्भात माझे तहसील साहेब काशी साहेबांकडे वेळोवेळी बैठकी घेऊन अंत्योदय रेशन कार्ड विषयी आणि 20,000 म्हणून हा सर्व अपंगाला उत्पन्न ठरवण्यात आलेला होता। त्यानुसार आता काही माझ्या अपंगाचे जे प्रस्ताव तुमच्या तहसील कार्यालयामध्ये पेंडिंग आहे, तर माझी विनंती राहील की त्याला प्राधान्य त्याला ही करण्यात यावं। तसेच गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून बरेचशा संजीवनी पेन्शन योजनेचे पण काही अपंगाबद्दलचे पेंडिंग आहे। दुसरा विषय, माझे मित्र प्रमोदजी माडिक यांनी जसं म्हटले कंपनीच्या CSR फंडाबाबत, माडिक साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संदर्भातील सर्व कंपनीला एक पत्र दिलेलं आहे। त्यांची मागील 5 वर्षे त्यांनी जो CSR फंडामध्ये जो खर्च केलेला आहे त्याच्यात अपंगाचा समावेश केला आहे की नाही, किंवा कुठल्या अपंगाला किती खर्च केला आहे ही पूर्ण माहिती मी त्याच्यात असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी जे आयोजक आहेत, आयोजकांच्या वतीने त्यांचे जे फैज हुरजूक आहेत, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आतापर्यंत जवळपास 12-13 वर्षांची सर्व्हिस झाली। 3 डिसेंबरला कार्यक्रम होता, बरेचसे आम्ही उपस्थित दाखवले, पण एवढा सुंदर कार्यक्रम, एवढा नियोजनबद्ध कार्यक्रम सर्वप्रथम मी पाहिलेला आहे। त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। आपण सर्वांनी जे ऐकलं असेल, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल ऐकलं असेल ना, एकीचे बळ किमान मराठीमध्ये झाला तरी शिकलं असेल। आपण जर एकत्र झालो तर खूप काही साध्य करू शकतो। जर विखुरलेले राहू, प्रत्येक जण आपापला विचार करेल तर कदाचित एवढा मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी झालाच नसता। आपल्या सर्वांना एकत्र येणे आवश्यक आहे आणि ते एकत्र आणण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होत आहे, फैजींच्या माध्यमातून होत आहे। खूप सुंदर असं हे काम आहे। आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित यायला पाहिजे, आपल्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवायला पाहिजे। एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, जसं निवेदकांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलं, तो वक्त्यांनी बोलताना सांगितलं की आपलं जे मानधन होतं पहिले 200 नंतर 600, 800, 1000 झालं, आता 1500 पर्यंत पोहोचलं। हे असंच नाही पोहोचलं, याच्या मागे कुठेतरी आपली संघटना आहे, फैजींसारखे कार्यकर्ते आहेत, हे शासन दरबारापर्यंत आपली मागणी मांडतात। कारण आपला आवाज केव्हा जाईल, जेव्हा आपण सर्व एक होऊ, त्यावेळेसच आपला आवाज कुठेतरी शासनापर्यंत, लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचतो आणि त्याला मागणीचं स्वरूप येतं आणि शासन दरबारी त्याचा विचार केला जातो।
आपण जर सर्व एक झालो नाही तर मग कदाचित आपली मागणी शासनापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून या जागतिक दिनाच्या निमित्ताने हा जो 1992 पासून आयोजित केला जातो, त्या निमित्ताने ही सर्वात मोठी आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी असते की या दिनाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावं, एका छताखाली एकत्र येऊन आपल्या वेगवेगळ्या मागण्या असतील, आपले जे काही कार्यक्रम असतील, प्रोजेक्ट असतील, सर्व गोष्टी मांडाव्यात आणि त्या कुठेतरी शासन दरबारापर्यंत पोहोचवाव्यात. एक आपल्या तालुक्याचा तहसीलदार म्हणून इथं बऱ्याच योजनांचा उल्लेख झाला, त्याबद्दलही थोडंसं मला आपणाशी शेअर करायचं आहे. तहसीलच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात, पंचायत समितीच्या योजना आहेत त्याचा सुद्धा उहापोह या ठिकाणी झाला. नगरपालिकेच्या वतीने सुद्धा 5% निधी आहे, पंचायत समितीचा 5% निधी असेल किंवा समाज कल्याण विभागाच्या वेगवेगळ्या योजना असतील, या आपणापर्यंत पोहोचवण्याचा शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते.